वाटतं गोडसे सरांपर्यंत ते मीम्स पोहोचलेत की नाहीत माहित नाही, पण तुमच्यापर्यंत म्हणजे अमेरिकेपर्यंत पोहोचलेत की नाहीत मीम्स मला माहित नाही. पण ट्रम्प महाशयांच्या या सगळ्या कोलांटउड्यांनी सकाळ दुपार संध्याकाळ त्यांच्या वेगवेगळ्या स्टेटमेंटनी, धमक्यांनी, नाचक्कीन ते त्याचे काय राजकीय पडसाद उमटत आहेत तिकडे. अमेरिकेला असं वाटतंय का की आपण अमेरिका आहोत आणि आपला लीडर काय? ठीक आहे. बघा, ट्रम्प आता काय एवढे पॉप्युलर नाहीयेत आणि मी काय त्यांचा भक्त वगैरे नाही, पण पटकन 4-5 गोष्टी क्लिअर करतो. हां. मी एक प्रश्न असा विचारणार आहे ना, सगळे सुन्न होतील. हं. सगळे पॅनलिस्ट, सगळे इंडियातले YouTube चॅनल सुन्न होतील. मी तो प्रश्न विचारतो. समजा चीन आणि भारताचं युद्ध चालू झालंय आणि चीनने सांगितलं, की आम्ही तुमच्या पंतप्रधानांना आणि कॅबिनेटला मारणार दिवसाढवळ्या हं. आणि त्याने येऊन मारलं. त्याच्यानंतर 30 दिवसाच्या आत भारत चीन बरोबर बसेल का टेबलवर 5-6 अटी कागदावर ठेवून? त्यांचा जो सर्वोच्च सर्वा होता, त्यांचा मायबाप होता खोमेनी, त्याला अमेरिकेने सांगितलं आम्ही तुमच्या घरी येऊन दिवसाढवळ्या दुपारी 12 वाजता मारणार. तुमच्या अन्नदात्याला, तुमच्या मायबापाला ज्याने दिवसाढवळ्या निर्घृणपणे सगळ्यांसमोर ठोकलं, त्या माणसाबरोबर तुम्ही 30 दिवसाच्या टेबलवर बसताय आणि तुम्ही म्हणतात तुम्ही जिंकला. ती पहिली गोष्ट. हं. दुसरी म्हणतं ते म्हणत होते ना, गोल्ड मेडल, सिल्व्हर मेडल. अहो, त्या मेडलचे पैसे लागतात मेजर जनरल साहेब. ते आज चीनने अरे इराणने डिक्लेअर केलं होतं ना, 60,000 ते बक्षीस देणार होतं. त्या माणसाला पकडलं तर. अहो, पण आता एका गोडसे अमेरिके सर ज्याच्या कशासाठी गेले होते इराणमध्ये ट्रम्प महोदय? नाही, ते काय सांगतो मिळवलं त्यांनी सांगावं लागेल ना? सांगतो ना मी. हां. नाही, ते चुकलंच ना. कारण जर का न्यूक्लिअर वेपन उडवायचं होतं, तर ते मागच्या जूनमध्येच उडवलं होतं. हां. जून 2025 अगदी मध्ये. बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, जून 2025 मध्ये अमेरिकेने उडवलं त्यांचं सगळं. हां. न्यूक्लिअर उद्ध्वस्त केलं. आता अमेरिकन म्हणतात, "मग परत कशाला गेलात? हं. उद्ध्वस्त केलं होतं." असे बरेच अमेरिकन म्हणतात. पण मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, जून 2025 चे तुम्ही सगळे मीडिया रिपोर्ट चेक करा. इराणने धमक्या दिल्या होत्या, आमचं तुम्ही हे केलंत, आमचं ते त्या कुठल्या धमक्यांपैकी त्यांनी एक धमकी साध्य करून दाखवली. आणि परत मी अगदी म्हणजे प्रेमाने बोलतोय, मी काही भांडत नाहीये. ते जे गोल्ड आणि सिल्व्हरचं मी मेडलचं म्हणत होतो ना, हं. एका अमेरिकन डॉलरला 40,000 आता इराणची करन्सी येते. म्हणजे $60,000चं त्यांनी इमान लावलं होतं इराणच्या, तर तो $1.5 आहे हो. तिथे इथे पेट्रोल पंपावर त्याच्यात कॉफी पण नाही येणार. हं. आता हे एक झालं. म्हणजे ते बोलतायत आणि तुम्ही म्हणतात ना, ट्रम्प उलट्या-सुलट्या कोलांट्यामुळे मारतायत. हां. आता मी भारतीय आहे म्हणून मला वाईट वाटलं होतं. पण मी एक पटकन सांगतो, वाईट वाटणार नसेल तर. हां. हं. आपण म्हणतो ना, टेरिफचं केलं होतं. तुम्ही म्हणालात तेल गेलं, तूप गेलं, हाती धुपाटणं राहिलं. पण त्या धुपाटण्याने तुम्ही धोपटून काढलं लोकांना, मग परत त्यांच्याकडून तेल आणि तूप मिळवता येईल ना. हं. ते कसं म्हणाले, सुरुवातीला किती टेरिफ होते भारतावर? 0. हं. ट्रम्पला किती हवे होते? 16. हं. त्याने किती सांगितलं? 50, हं. 500. मग 50 वर आला. लोकं त्याला म्हणाले वेडा. मग तो म्हणाला ठीक आहे 18 वर करूया. हं. होते 0. त्याला हवे होते 16. मिळाले 18. भारताला वाटलं आपल्याला 32% डिस्काउंट मिळाला. चाणक्य नीती अशी असते, की जेव्हा जिंकता तुम्ही आणि दुसऱ्याला वाटतं, की ते चाणक्य आहे. आता हे अमेरिकन सुप्रीम कोर्टाने काढून टाकलंय. म्हणजे त्याच्यामध्ये पण पण भारताचा परत कावळे सर, मला मला ते सांगा, आता त्यांनी जो टेरिफचा मुद्दा सांगितला ट्रम्प ट्रम्प यांनी पुन्हा आता सांगितलं, की जे शस्त्रास्त्र देतील इराणला त्यांच्यावरती 50%. तर हे काय आहे? म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशा प्रकारचं आहे, की बाबा आणि दुसरं एक नवी युती होतीये का? रशिया, चीन आणि इराण. आता ही जी परिस्थिती अमेरिकेमुळे निर्माण झालेली आहे, तर त्या याच्यात ह्या दोन्ही बाजूंना जो क्लेम्स आणि काउंटर क्लेम्स करणं चालू आहे, त्याच्यातनं फक्त तेच आहे, की आता जसं तुम्ही म्हणालात, गिरे तो गिरे बट नाक ऊपर. हं. त्याच्यात अमेरिका पण हे प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, की ते जिंकले आहेत आणि इराण देखील हेच प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, की आम्ही हारलेलो नाहीत, आम्ही जिंकलेलोच आहोत. हं. तर तो प्रकार दोनही याच्यात चालू आहे. पण जग बघतंय आणि जगाला व्यवस्थित समजतंय, की कोण किती ताकदवर होता आणि काय जिंकला आणि कोण हरला तो एक मुद्दा. हं. दुसरा मुद्दा आहे, की अशा परिस्थितीमध्ये निश्चितच नवीन-नवीन आघाड्या निर्माण होतात. हं. ज्या पद्धतीनं एक सुपर पॉवर एका देशावर, छोट्या देशावर आक्रमण केलेलं आहे आणि तो पूर्णपणे 100% सफल झालेला नाही. तो
असफल राहिलेला आहे असंच आपण जास्त पद्धतीनं म्हणू शकू. तर त्या कंडिशनमध्ये निश्चितच आंतरराष्ट्रीय सगळी धोरणं किंवा आंतरराष्ट्रीय जे संबंध आहेत ती बदलायला लागतात आणि ती बदलताना आता दिसते. आणि अमेरिकेच्या विरोधात आता खास करून चीन आणि रशिया हे एकत्र येताना दिसत आहेत आणि हे अमेरिकेच्या विरोधातच इराणला सपोर्ट करत आहेत. त्याच्यामुळे ही नवीन युती निर्माण होते आणि यातून अजून अनेक पुढील पुढील येणाऱ्या काळात अजून अनेक संबंध बदलणार आहेत आणि ते बदलणार जे आहेत ते अमेरिकेच्या विरोधातच असणार आहेत हे मात्र निश्चित. योगेश सर, एक प्रश्न, ज्या प्रकारे पाकिस्ताननं त्यांना आता या सगळ्यामध्ये मध्यस्थी करून मदत केली, अमेरिकेला असं म्हटलं की अडकला होता माणूस आणि त्याला बाहेर पडायला तिथून मदत केली, आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की पाकिस्तानचं महत्त्व अमेरिकेच्या दृष्टीनं वाढेल का? 100% म्हणजे फिक्सर म्हणतो ना आपण, तशा दृष्टीचा रोल पाकिस्ताननं या युद्धामध्ये आपल्याला केलेला दिसतो. परंतु हे पहिल्यांदा नाही झाले. आपण आधी पण बघितलं की जनरल मुनीरचा उल्लेख आपल्या एका पॅनलिस्टनी केला की ते जनरल मुनीरना त्या पहलगाम अटॅक नंतर व्हाईट हाऊसमध्ये बोलवलं, त्यांना खाना दिला, त्यांचं अवभगत केली, जे काय असेल ते. त्याच्यामुळे पाकिस्तानचा रोल हा 100% अमेरिकेच्या कॅल्क्युलेशन मध्ये स्ट्रॉंग आहे. आपण ऑगस्ट 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचा डिफेन्स पॅक्ट एक झालेला आहे. त्याच्यानंतर आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध असलं तरी त्यांच्यामध्ये एक अगदी चांगले संबंध नाही पण शत्रुत्व असू नये याच्या दृष्टीनं चीननं प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यामुळे 100% पाकिस्तानचं जे जिओपॉलिटिकल लोकेशन आहे त्या जिओपॉलिटिकल लोकेशनचा फायदा हा पश्चिम आशिया आणि साऊथ एशिया या दोन्ही आणि त्यांच्या रिलेशनचा कदाचित त्यांनी उपयोग केला. एक शेवटचा प्रश्न आहे पादे सर, कदाचित असं होऊ शकतं की मी युद्ध थांबवलंय त्यामुळे मला यावर्षी पण नोबेल पुरस्कारासाठी माझं नाव द्या आणि माझी शिफारस करा असं ते म्हणू शकतात ट्रम्प, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण प्रश्न असा आहे की ट्रम्प आता ह्या भूमिकेवर ठाम राहतील का? एवढा विश्वास जगानं ठेवावा का ही शस्त्रसंधी जी आहे ती पुढे संपेल, म्हणजे युद्ध थांबवण्यापर्यंत जाईल? त्या नोबेल प्राइजवरून थोडंसं बोलतो की मी तर आता वाट पाहते कधी व्हाईट हाऊस म्हणते की आता मुनीर आणि शरीफला नोबेल प्राइज द्या म्हणून. कदाचित तशी पण एक मागणी येऊ शकते. म्हणजे गमतीचा भाग वेगळा, कॉम्पिटिशन त्यांच्यातच झाली म्हणजे. पण मला असं वाटतं की हे आपण ट्रम्पचा जर अभ्यास केला नीट तर आपल्याला लक्षात येईल की ही इज व्हेरी गुड इन एक्स्ट्रीम अँकरिंग. म्हणजे काय की अशी अव्वाच्या सव्वा गोष्ट म्हणायची जी आता आधीच्या पॅनलची पण म्हटलं की असं काही मागायचं की मी निदान 18% तरी आपली टॅरिफ आणून ठेवली. तर हे ज्या लोकांना माहिती आहे ट्रम्प हे अप्रेंटिस नावाच्या टीव्ही सिरीजमध्ये काय म्हणतात त्याला मेन अँकर होते आणि यू आर फायर्ड हे नावाचं शेवटचं एक वाक्य त्यांना म्हणायला लागायचं. म्हणजे ही इज व्हेरी गुड ॲट दॅट की त्यांना इतक्या वेगळ्या लेवलला नेऊन ठेवायचं की नंतर मग आपल्याला जे हवं ते मिळालं दॅट इज मोर दॅन इनफ असं एक साधारणतः त्यांचं एक सूत्र दिसतंय आणि सगळीकडेच ते वापरतात. पण एक मात्र मान्य करावं लागेल सर, एक मान्य करावं लागेल, बाकी त्यांना कुठे मिळाला असेल कदाचित, पण आज तरी जगाला इराण सोबतच्या युद्धात काही त्यांच्या हातात मिळालंय, म्हणजे तेल तरी मिळालंय, त्यांना अण्वस्त्रात तरी रोखता आलंय किंवा त्यांना तिथली रिजिम चेंज करण्यामध्ये तरी काही यश आलं असं दिसत नाही सध्या तरी. त्यामुळे खाली हात आहेत हे हम खाली हात जाएंगे अशा प्रकारची परिस्थिती ट्रम्प यांच्यावर आली आहे. पण तरीसुद्धा त्यांचे तेवर कायम आहेत कारण ते ट्रम्प आहेत.